करताय, दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये हे उपोषण पार पडतंय, दुसरीकडे मुंबईमध्ये हा जनाक्रोश मोर्चा निघतोय। अधिकची माहिती या मोर्चा संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? मोठ्या संख्येने नागरिक इथे जमलेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स मोर्चा संदर्भातले? नक्कीच मोहिनी, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबईच्या मेट्रो सिनेमाजवळ आता सर्व मराठा आंदोलक आणि मराठा बांधव त्यासोबतच सर्व पक्षीय नेते पदाधिकारी उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि हातामध्ये झेंडे घेऊन या ठिकाणी आता निषेध केला जातोय। सरकार ज्या पद्धतीने तपास करत आहे त्याचाही निषेध होतो आणि त्यासोबतच आरोपींना फाशी द्या या मूळ मागणीसाठी या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलेलं आहे। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हे आंदोलन पोहोचणार आहे। मुंबईच्या मेट्रो या सिनेमागृहापासून हे आंदोलन सुरू होणार आहे आणि आझाद मैदानपर्यंत जाणार आहे। मोठ्या संख्येत जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहायला आता सुरुवात झालेली आहे। घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। एक मराठा लाख मराठाच्या टोप्या यांनी या ठिकाणी घातलेल्या आहे आणि विविध मान्यवर जे आहेत ते समाजाचे या ठिकाणी पोहोचलेले, किरे पाटील असू द्या, अयोध्या पोळ असू द्या किंवा इतर जे ज्योतिताई मेटे असू द्या किंवा देशमुख यांचे कुटुंबीय असू द्या, ते सुद्धा कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती आहे। अण्णा दस सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी माहिती आहे। न्याय अशी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि दादागिरी चालणार नाही, न्याय मिळालाच पाहिजे अशा आशयाच्या ज्या घोषणा आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे ऐकू येत आहेत। जन आक्रोश मोर्चाला काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे, जे आरोपी फरार आहेत, त्यांना सरकार का अजूनपर्यंत अटक करू शकली नाही, हा मूळ प्रश्न या ठिकाणी सर्व समाज बांधवांकडून विचारला जातोय सरकारला आणि त्यासोबतच निष्पक्षपाती पद्धतीने याची चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे, आरोपींना फाशी झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये प्रकरण गेलं पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आपण पाहतोय। या ठिकाणी हातामध्ये बॅनर घेऊन हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्या ही मागणी या ठिकाणी केली जाते। त्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये जे हत्याकांड झाले त्यांना देखील न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे। तर आपण पाहतोय की सर्व पक्षीय नेते पदाधिकारी या ठिकाणी हातामध्ये झेंडे बॅनर घेऊन दाखल झालेले आहेत आणि आता कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काही वेळातच या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होईल, मोर्चा काढला जाईल आणि मुंबईच्या मेट्रो स्थानकापासून मुंबईच्या आझाद मैदान परिसरापर्यंत पायी चालून या संपूर्ण हत्याकांडाचा निषेध केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये याच्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये याची देखील दखल मुंबई पोलिसांकडून घेतली जाते। मोर्चाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चाला आता सुरुवात होऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता आझाद मैदानच्या दिशेला निघत असल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतं। हातामध्ये झेंडे बॅनर घेऊन या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि न्याय द्या अशी मागणी या ठिकाणी केली जाते। बघा, हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी